केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे। 10 राज्यातील 26 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल। 18 जून रोजी मतदान होईल आणि मतमोजणी होणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त राज्यसभा पोटनिवडणुकीची ही घोषणा यामध्ये होईल। सुनेत्रा पवार बारामती विधानसभेवर निवडून गेल्यानं जागा रिक्त होती। आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये ही निवडणूक पार पडेल। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, आपण बघू शकतोय केंद्रीय निवडणूक आयोगाने आता राज्यसभा निवडणुकीची ही घोषणा केलेली आहे। नेमकं कशा प्रकारे स्वरूप असेल आता याचं? ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधान परिषद निवडणुका होणार आहेत 18 जूनला, त्याच वेळेला राज्यसभेच्या या एका जागेसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेतला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची इकडे शपथ घेतलेली होती। बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवलेला होता। त्यामुळे ही जागा खरं तर रिक्त झालेली आहे आणि आता या जागेसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार दिला जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर हे चौथी जागा असणार आहे। यापूर्वीचा विचार केला तर प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन काका पाटील हे तिघही राज्यसभेत सध्या खासदार म्हणून राष्ट्रवादीचं नेतृत्व करतायत। त्यामुळे चौथं नाव कुणाचं असणार? सामाजिक सलोखा जपत, त्याचबरोबर राजकीय अनुभव पाहूनच हे नाव कदाचित निश्चित केलं जाऊ शकतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याबाबतचा अंतिम निर्णय जो आहे तो घेणार आहेत। प्रामुख्यानं आनंद परांजपे यांचं नाव होतं, मात्र आता ते शिवसेनेत गेलेले आहेत। त्यामुळे भुजबळांच्या कुटुंबियांमधलं नाव दिलं जातं की मलिक कुटुंबियांच्या मधलं नाव दिलं जातं की काकडे असतील किंवा विक्रम काकडे असतील किंवा अधिक घराण्यातलं कुणाचं नाव दिलं जातं का हे बघावं लागेल। इच्छुकांची संख्या मोठी आहे, 10 पेक्षा जास्त इच्छुकांनी राज्यसभेचं उमेदवारी जी आहे ती मागितली आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे सध्या कार्यरत मंत्री किंवा आमदार आहेत ते दिल्लीत जायला तयार नाहीत असं देखील समजतंय, कारण दिल्लीतलं राजकीय वातावरण वेगळं, केंद्रातलं आणि राज्यातलं वेगळं असतं। त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासह राज्यातली जी काही नावं आहेत त्यांनी थेट नकार दिल्याचं देखील समजतंय। त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर सध्या तरी तो पेच आहे। मात्र येत्या 2 ते 3 दिवसात याबाबतची कोर कमिटीची एक बैठक राष्ट्रवादीची होणार आहे आणि त्यानंतर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब जे आहे ते केलं जाणार आहे। नक्कीच नक्कीच। खरं तर या बैठकीतून नेमका काय तोडगा समोर येतोय आणि कुणाचं नाव समोर येतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।